नमस्ते, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज आपल्याला गोविंद नगर येथून रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे. भैय्याने फोन केला होता. रस्त्यावरती साप आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला समजलं मित्रांनो, एक रसल स्वायपर जातीचा साप रस्त्यावरून रस्ता क्रॉस करून त्या खड्ड्यामध्ये म्हणजे तिथं झुडूप पडलेला आहे का, तिथं लपलेला आहे. लोकेशनवर गेल्यानंतर आपण त्या लाकडाला वगैरे काढून बघितलं, तर पूर्ण शोधलं, तर कोपऱ्यामध्ये बसला होता. एक रसल स्वायपरच्या 2 फुटाचा एक खोनस होता तो. त्या सापाला तिथून काढून त्याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन लोकांना दिली. एवढी अडचण ठेवू नका म्हणलं. आणि इथले जे सरपंच वगैरे आहेत, त्यांना पण रिक्वेस्ट करायला सांगितली, की इथं लाईटीची व्यवस्था करायला. कारण की इथं खूप प्रमाणात अंधारात होता. गाडीच्या टॉर्चनं आपण रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो. बघा पुढे काय काय होतं. काय माहिती, 3 फुटापर्यंत उडी मारून जाऊ शकते मित्रांनो. जेवढे साप आहेत, सगळ्या सापांमध्ये दात मोठे ह्याचे असतात. त्या दातांमध्ये हिमोटोक्सिन असू शकतो, जे माणसाला आता ते एखाद्या माणसाच्या बॉडीमध्ये इंजेक्शन झालं वेणं, तर जे रक्त जे आहे ना ते घट करायला लागते, त्यामुळे घ्यावं लागतं. आणि काही काही तर काही काही कंडिशन मध्ये त्या ज्या विषामुळे माणसाच्या किडन्या लिव्हर ते फेल होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळा जीव जातो. कुठेही साप दिसला तर मारू नका त्याला. आधी जाती ओळखायची का आणि नंतर ही पकडायची का. आणि मोस्टली हिवाळ्यामध्ये हे साप जास्त प्रमाणात येतात. आणि आता ह्या दिवसांमध्ये हिवाळ्या पावसाळ्याच्या सुरुवातीला सगळ्यात जास्त प्रमाणात पिल्ले भेटतात. आता आणि हा जो साप जो आहे त्यांना, आता काही बाकीचे तुम्ही बघितले ना अंड्यातून साप निघताना, ह्या सापात तसं नाही. डायरेक्ट 40 ते 60 पिल्ले निघतात. म्हणून सर्वात डेंजर. आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही शेतात वगैरे काम करत असता तर अशा सापापासून दूर राहा. आणि घराच्या जवळपास लाईट, कारण हा जर चावला तर एक व्यक्ती घरातला जाणार नाही मित्रांनो.
पूर्ण परिवर्तन आहे. फक्त जिथं निघाल साप मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. असं का म्हणतो माहिती का? हा सापाला जर तुम्ही मारला त्या ठिकाणी तर त्याच्या स्मेलला दुसरे साप येतात त्या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला मारू नका बोलतो. कुठेही साप निघाला मारू नका, जवळच्या सर्पमित्राला बोलवा. नाहीतर वन विभागाचा नंबर आहे 1926, या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा, जेणेकरून ते वन विभागाचे अधिकारी येतील, ते पोलीस सर्पमित्र येतील, त्या सापाला रेस्क्यू करतील आणि सुरक्षित मानवी वस्तीपासून दूर आणि संरक्षण देतील. आणि तुम्हाला काही काही प्रश्नही पडला असेल, असे साप 40 ते 60 किलो देत असेल तर का मारू नये, मारूनच टाकले चांगले. तसं करू नका, कारण की नेचर जे आहे ते एकमेकांसोबत रिलेटेड केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता अन्न साखळीचा एक भाग म्हणजे हे साप आहे. आता त्यामध्ये विषारी बिनविषारी दोन्ही येते. आणि हा जो साप आहे ह्याच्या सापाच्या विषापासून अँटीडोट बनलेलं आहे, जिथं सर्जरीसाठी उपयोग केलेला आहे. जिथं आपल्याला रक्त घट करायची सर्जरीच्या वेळेस सगळ्यात जास्त वेळा सापाच्या विषाचा उपयोग पडला जातो. आणि जातही तुम्ही ओळखायला शिका. त्रिकोणी तोंड, रुद्राक्षाच्या माण्यासाठी कंटिन्यू मनीच राहिला असेल, धडे असले, पांढरी बॉडी असेल, पोटाखाली बाजू बॉडी आणि असे डबे डबे त्रिकोणी आवाज आवाज मारायला तर चुकून पण अग्रप्रसिद्धी जर पकडायला जो ना, दूर राहा, सुरक्षित राहा. भेटू नवीन ठिकाणी जिथं साप निघाला. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या एरियामध्ये कसे साप भेटतात ते तुम्हाला पाहायला भेटतात आणि तुम्हाला सापांची माहितीही भेटेल. धन्यवाद.